अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आजपासून बघा, या 5 राशींचे नशीब चमकणार आहेत. जी तुमची रखडलेली कामे आहेत ती नक्कीच पूर्ण होणार आहेत. अनेक मार्गांनी येणार आहे पैसाच पैसा. तुम्हाला एखादी नवीन संधीही मिळू शकते. आजची ग्रहांची स्थितीही अनेक सकारात्मक संकेत देत आहे. भगवान शिव यांच्या उपासनेसाठीही हा दिवस आजचा अत्यंत शुभ मानला जातोय. रेंगाळलेली कामे पुन्हा वेग घेऊ शकतात. तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते. आजची ग्रहांची स्थितीही अनेक सकारात्मक संकेत देत आहे. ग्रहांच्या या स्थितीचा करिअर, व्यवसाय, उत्पन्न आणि नवीन संधीवर परिणाम होऊ शकतो. एखाद्याला नवीन करार मिळू शकतो किंवा पदोन्नती व व्यावसायिक ओळख मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांचा प्रभाव सर्व राशीवर पडणार असला तरी 5 राशींसाठी हा दिवस विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. त्या भगवान राशी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. पहिली रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. चंद्र तुमच्या राशीत उच्च स्थितीत असल्याने तुमचे विचार स्पष्ट असतील आणि महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांची दखल घेतली जाईल आणि एखाद्या जुन्या प्रकल्पामुळे तुमचे कौतुक होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तर व्यावसायिकांना विद्यमान ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित देणी मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होऊ शकतो. तुमचे उत्पन्न वाढवण्याचा एखादा व्यावहारिक मार्गही तुम्हाला सापडू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबतचा गैरसमज दूर होऊ शकतो. प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून साथ मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत भविष्याबाबत काही महत्त्वाच्या योजना आखू शकता. आज घाईघाईने पैसे खर्च करणे टाळा. योग्य नियोजनामुळे तुमचा दिवस अधिक फलदायी ठरू शकतो. पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करिअरमध्ये काहीतरी नवीन सुरू होण्याचे संकेत देत आहेत. तुमच्या राशीत मंगळाचे स्थान असल्याने कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा वाढेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे काम आता पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची तत्परता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती वरिष्ठांचे लक्ष वेधून घेऊ शकते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. मुलाखती किंवा बैठकांदरम्यान आपली मते स्पष्टपणे मांडणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना एखाद्या नवीन कराराबाबत चर्चा पुढे नेण्याची संधी मिळू शकते. ऑनलाईन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमातून पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. मात्र घाईघाईने कोणतीही वचने देणे टाळा. भावंड किंवा जवळच्या मित्रांशी संबंधित एखादे प्रकरण मार्गी लागू शकते. जोडीदारांमधील संवाद सुधारेल आणि अविवाहित व्यक्तींची एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित होईल. मात्र एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी प्राधान्यक्रम ठरवण्यावर भर द्या. पुढची रास आहे कर्क. कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हा आजचा दिवस व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सध्या तुमच्या राशीत सूर्य, बुध आणि गुरु यांची युती होत आहे. या स्थितीचा प्रभाव तुमच्या विचारसरणीवर आणि निर्णय क्षमतेवर पडू शकतो. तुम्हाला करिअरची अशी एखादी संधी मिळू शकते ज्यातून दीर्घकाळात मोठे फायदे होतील. तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा सहकारी तुमच्या क्षमतेवर विश्वास दर्शवू शकतात आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी संकेत देऊ शकतात. तसेच पदोन्नती किंवा कामाच्या स्वरूपात बदलाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात योग्य लोकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत तुमच्या मतांना महत्त्व मिळू शकते. उत्पन्नाचे एखादे नवीन साधन उपलब्ध होऊ शकते. तुमच्या संमतीने कुटुंबाशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रेमसंबंधामध्ये भावूक होऊन वाद घालणे टाळा. तुमचा जोडीदार तुमच्या दृष्टिकोनात समजून घेण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांना एखाद्या वरिष्ठाकडून मार्गदर्शक मिळू शकतो आणि आज स्वतःच्या क्षमता कमी लेखणे ही मोठी चूक ठरेल.
पुढची रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक बाबी, काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात योग्य समतोल साधण्याचा आहे. तुमच्या राशीत सध्या शुक्र विराजमान असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष आकर्षण दिसून येईल आणि लोक तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या कल्पक विचारसरणीमुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या एखाद्या समस्येवर उपाय सापडू शकेल. व्यवसायात महिला, ग्राहक किंवा नवीन भागीदाराशी होणाऱ्या संवादातून तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि एखादा आर्थिक निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. तुम्हाला अचानक एखादा छोटा पण उपयुक्त आर्थिक लाभ होऊ शकतो. खर्च नक्कीच होतील, पण त्यांचे नियोजन करणे सोपे जाईल. घरातील वातावरण सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. जोडप्यांसाठी हा दिवस रोमॅन्टिक असू शकतो. जोडीदारासोबत खरेदी किंवा छोट्या सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. विद्यार्थी सर्जनशील विषयामध्ये चांगली कामगिरी करू शकतात, मात्र इतरांच्या मतांच्या दबावाखाली येऊन आपला निर्णय बदलणार नाही याची काळजी घ्या. पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस स्थिर पण ठोस प्रगती घेऊन येत आहे. तुमच्या राशीत शनीचे अस्तित्व असल्याने कष्टाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता पुढे सरकू लागतील. करिअरमधील तुमच्या जुन्या प्रयत्नांना अखेर मान्यता मिळू शकेल आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आवश्यक सहकार्य मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्याआधी नोकरीची ऑफर आणि अटींची काळजीपूर्वक पडताळणी करा. व्यावसायिकांना एखाद्या मोठ्या करारासाठी आणखी थोडा काळ वाट पाहावी लागू शकते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.